मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं दुपारचं लंच. तुम्ही बघू शकताय ह्याच्यामध्ये मी डाळ भात आणि बैंगन भाज्या बनवल्या आहे. हा इकडे आसामीसकडं खूप जास्त फेमस आहे. बैंगन भाज्या खूप छान बनतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ह्याच्यासाठी मी आधी डाळ घेतलेली आहे आणि डाळीत मी 1 ते 2 वेळा धुवून डाळीत डबल इतकं पाणी टाकून एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आणि इकडे मी बैंगनसाठी जो मसाला आहे तो मसाला बनवण्यासाठी मी 2 चम्मच इतकं तांदळाचं पीठ, धना पावडर, जिरा पावडर, हळदी, लाल तिखट आणि खाण्याचं थोडासा लाल तिखट असतं ना तिखटासाठी तेही घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नमक टाकून थोडं थोडं पाणी करून एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. आणि ती पेस्ट आपण त्याच्यावर व्यवस्थित लावून ठेवणार आहोत. आणि त्यासाठी मी 10 मिनटं आधी व्यवस्थित तुम्ही करून ठेवा, त्यामुळे मसाले वगैरे तांदळाच्या पिठात चांगले व्यवस्थित जातात. आणि इकडे मी वरणाची पण तयारी पूर्ण करून घेतलेली आहे. थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मॅश केलेलं वगैरे आहे. आणि मी इकडे सगळं साहित्य पण आधीच चिरून वगैरे ठेवलेलं आहे. आणि इकडे डाळीला फोडणी देते आहे मी. इकडे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित परतायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची वगैरे पण टाकायची आहे. आणि लसूण हलकासा गोल्डन झाला की त्याच्यामध्ये मी डाळ टाकणार आहे. आणि हळद पण टाकलेली आहे. हळद आणि थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यावर तडक्यामध्येच टाका, त्याने टेस्ट खूप छान येते. आणि त्यानंतर मी डाळ टाकलेली आहे. डाळ कायम थोडीशी पातळच ठेवा, कारण ते जशी ती गार व्हायला लागते तशी ती आटरून येते. आणि त्यानंतर आपली डाळ झालेली आहे. इकडे मी वांगं पण घेतलेलं आहे. आणि वांग्याला आपण व्यवस्थित 3 अशा मोठ्या लेअरमध्ये काटलेलं आहे मी. तुम्ही 2 लेअरमध्ये पण काटू शकता किंवा 4 लेअरमध्ये पण काटू शकता. मी ह्याच्यामध्ये 3 लेअर काटलेले आहेत. आणि उभ्या पूर्ण काटायच्या आहेत. आणि तुम्हाला एकदम बारीक बारीक हवेत तर तुम्ही 4-5 पण लेअर अशा काटू शकता. आणि मी थोड्याशा मोठ्या ठेवल्या, आणि जेवढ्या मोठ्या ठेवताल तेवढी टेस्ट पण छान येते. आणि त्याला मध्ये असे छोटे छोटे काप करून घ्यायचे, जेणेकरून आपला मसाला आहे तो मसाला त्याच्यामध्ये त्या चिरांमध्ये जाईल असा चिरा करून घ्यायच्या आहेत. सगळ्या ह्याला चिरा तशा करून घेतल्या की इकडे माझी डाळ पण चांगली शिजलेली आहे. थोडीशी मी कोथिंबीर टाकून साईडला ठेवून देणार आहे आता ती. आणि डाळ आपली झालेली आहे. आणि त्यानंतर मी इकडे वांगं घेतलेलं आहे. वांग्यात तो मसाला भरपूर असा टाकायचा आहे. सगळ्या दोन्ही पण बाजूनी व्यवस्थित आपण त्याला कोटिंग करून घेणार आहोत. तिन्ही पण ज्या फोडी आहेत आपल्या तिन्ही पण फोडींना व्यवस्थित आतमध्ये चिरांमध्ये वगैरे मसाला घालून कोटिंग करून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असं दिसत आहे, एकदम मस्त असं दिसत आहे. आणि इकडे मी तवा घेतलेला आहे. तव्यामध्ये मी सरसोचं तेल घेतलेलं आहे. जे कच्च्या घाणीचं तेल असतं ना ते घेतलेलं आहे. त्याने टेस्ट खूप मस्त येते ह्या वांग्याची. आणि शक्यतो इकडं हेच तेल वापरतात. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं मी एक वांगं पहिल्यांदा टाकलेलं आहे. आणि थोडंसं स्टार्टिंग व्हायला काय करायचं, फुल गॅसवरच सोडायचं. आणि झाकून टाकून 1 ते 2 मिनिट चांगलं त्याला शिजू द्यायचं. आणि शिजायला खूप लवकर शिजतं, जास्त टाईम लागत नाही. 2 ते 3 मिनटात लगेच वांगं पूर्ण शिजून जातं. आणि तेच वांगं मी साईडला थोडंसं क्रिप्सी होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि तिथंच मी दुसरं वांगं पण टाकत आहे. आणि अलट करून 2 ते 3 मिनिट चांगलं वांगं भाजलं की आपलं वांगं हे पण इथं बैंगन भाज्या म्हणतात त्याला, बैंगन भाज्या किंवा तवा बैंगन पण म्हणतात, हे आपलं झालेलं आहे. आणि इकडे मी डाळ पण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आणि आपली थाळी रेडी आहे. इथे मी भात पण बनवलेला आहे लागलीच. आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हेही मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ